हॅलो हॅलो, माफ करा, जरा सेल्फीवर काढत होतो ना, सवय नाही ना यांची, जरा उशीर झाला. बरं, आयोजकांनी फक्त मला 10-15 मिनिटं दिलेत. आता मला सांगा, हे नामवंत शाहीर बरोबर ना, जवळजवळ वर्षभरात बसा जवळजवळ वर्षभरात 40-50 कार्यक्रम करतात हे वर्षाचे. पण आहे ना, वेळेचं महत्व अजून समजलं नाही. किती वेळ घालवला शाहीर, जरा मला पण द्याल की नाही, जरा मला पण जरा माझं काहीतरी दाखवू द्या, आहे की नाही. मी पण काहीतरी तुमच्यासाठी लिहून आणलंय, ते जरा मला दाखवू द्या ना. असं नसतं ना शाहीर. ठीक आहे, जास्त काय बोलत नाही, थोडक्यात तुमचं मनोरंजन करतोय. त्यानंतर मला म्हणतात, पावसाचा दिवस आहे, बोलले ना, पावसाचा दिवस आहे, मला सोडू नका. अरे नाही सोडणार तुम्हाला, तुम्ही माझं साथ, तुम्हाला नाही सोडत मी. असं सगळ्यांना माझा दादा शिट्टी नको, शिट्टी नको, शिट्टी नको, असं सगळ्यांना माझं माझं करावं, सगळे शक्ती होईल तुमच्यावर. बसाल मग असं बोंबलत, म्हणून सांगतोय म्हणतात पावसाचा दिवस आहे, मला सोडू नका, म्हणून सांगतोय. काय तुम्हाला सोडणारच नाही, पण बुवा थांबा जरा, काय लिहिलं होतं मी. ठीक आहे, घेतो नंतर. बाकी भावांनी कार्यक्रम चांगलाच केला, स्तवन सुंदर गायलं, भूत पापेश्वर त्यांनी स्तवन गायलं. पण शाहीर स्तवन गायलं तुम्ही, पण त्याची चाली तरी वेगळ्या द्या. त्याच चालीवर तुम्ही स्तवन रचताय, काहीतरी नेऊन द्यायचा प्रयत्न करा. आयुष्याला तुम्ही तुरेवाले म्हणून का पाहिजे असता, काहीतरी तुमच्याकडनं अपेक्षा असतात. तुम्ही त्याच चाली वापरतो. शब्द तुमची लेखणी असेल, लेखणीबद्दल नाम नाही करायचा भगवानचा. लेखणी सुंदर, शब्द वेगळे असतील, पण चाली वेगळ्या द्या ना, काहीतरी वेगळं द्या. ठीक आहे, असू द्या. पहिला आधी गीत घेतो, त्याच्यानंतर पुढचं बोलतो. हाय ना, भुवांची चाल आहे सुंदर, अजरामतींचं गण झालंय. गाय काही आणू सांग गणपतीला, तुझ्या गौराईला, सणाला आणि सणाला. ठीक आहे, बघा विषय कसा घेतोय. कशासाठी लावतो सजोर, इत काही नाही बर. तुमचे शब्द शाहीर, तुमची चाल कसा करतो बघा पलटवार. कशासाठी लावतो सजोर, इत काही नाही बर. तुमच्या सारखे उडवले मी किती शाहीर, या शक्ती तुऱ्यामध्ये मी थोडासा, जास्त नाही, झालो माहीर. पण आज इथं चालणार नाही ही तुमची टुरटुर. ओ मला तुम्ही जाऊ नका तेडा. काय म्हणतो शाहीर, मला तुम्ही जाऊ नका तेडा, घेतला तुमचा मी विडा. आज या सभा रंगणी बाहेर काढून राही मानी किडा. जाऊ नका तेडा, घेतला तुमचा मी विडा. आज या सभा रंगणी बाहेर काढून राही मानी किडा. त्याप्रमाणे या ठिकाणी मित्रांनो बक्षीस आलंय. श्रीयुक्त पानकर बुवांनी पहिली बारी चांगली केल्याबद्दल सन्माननीय श्री वसंतदादा गावडे यांच्याकडनं, मुंबई मंडळाचे आमचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी माझ्यासाठी 500 रुपयाचं भरदार बक्षीस आलंय. मंडळ त्यांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे भाग्यवी सागर आंबेकर यांच्याकडून या माझ्या नाच मंडळासाठी 500 रुपयाचं भरदार बक्षीस आले. मंडळ त्यांचा आभार आहे. त्याचप्रमाणे पायात पाहिजे माझं मित्रांनो, या गवळीला खरोखर तुम्ही डोक्यावर चढून घेतलं, हृदयात तिला ठेवलं. तसंच तुमच्यासाठी अजून एक खुशखबरी, येत्या पुढच्या आठवड्यात शाहीर श्रीयुक्त पानकर यांचा एक सुंदर गण आपल्या समोर येणार आहे. ज्या प्रकारे तुम्ही या गवळीला साथ दिली, त्याला प्रेम केलं, सहकार्य केलं, तसंच प्रेम या तुम्ही गणावर सुद्धा द्यायला अशी अपेक्षा करतो. या गणाचे गीतकार असणार आहेत माझी गुरु माऊली सचिन दादा आगरे. त्याचप्रमाणे मार्गदर्शन असणार आहेत प्रमोद दादा घुमे. संगीत असणार आहे पुन्हा एकदा सुरेश साळवी सरांचं. नक्की पुढच्या आठवड्यात तुम्हाला गण हे ऐकायला भेटणार आहे. ही फरमाईश पूर्ण करतो. या फरमाईसाठी विनोद कोळे, स्वप्नील तानकर, कल्पेश तानकर, अविनाश कोळे
या भुवनसाठी आमच्यासाठी या गवळणीसाठी 500 रुपयाचं बहादर बक्षीस झालं मंडळ त्यांचा आभार आहे. त्याचप्रमाणे राजस्थान क्रिकेट संघ आमचा राजस्थान संघ यांच्याकडनं या गवळणीसाठी 500 रुपयाचं बहादर बक्षीस मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे स्तवनसाठी आयुष कोळे जगन्नाथ कोळे यांच्याकडनं 201 रुपयाचं बहादर बक्षीस. धन्यवाद माऊली. त्याचप्रमाणे रुपेश गावडे यांच्याकडनं या माझ्या गवळणीसाठी पुन्हा एकदा 200 रुपयाचं बहादर बक्षीस आहे. पहिली फरमाईश पूर्ण करतो नंतर भुवनचंद्र करतो काळीच्या. त्याप्रमाणे मित्रांनो कोकण कला प्रेमी मित्रमंडळ यांच्याकडनं या माझ्या गवळणीसाठी पुन्हा एकदा 501 रुपयाचं बहादर बक्षीस आलंय मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रेम दिवानी राधा मोहिनी साल हरणा परी घेऊन गागर घोटाळ्या कडेवर पदरतो सावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तारावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तारावरी. तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तारावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तारावरी पायात पैंजण वाजती घरात तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तारावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तारावरी. त्यानंतर मला बोलले अंडीव अंडीव पाडा आहे ना बोलले ना मला अंडीव पाडा हायच मी शपथ म्हणतो अंडीवच आहे अजून पण तुम्हाला बडवल्याशिवाय मी जाणार नाही कारण तुम्हाला बडवायला झाले म्हणून पुढचा विषय म्हणतात नमन घेते मी. खरोखर मला नमन पण आवडतं आपलीच लोक कला आहे. तुम्ही नमन घेता शाहीर मला पण आवडतं पण तुम्ही प्रत्येकी बोलता ही आपली जी कला आहे ही जी आपली कला आहे ती वाढवडिलांनी आपली जोपासलेली आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण कला जोपासतोय. पण याआधी शाहीर ज्यावेळी गाणी घेतली जायची त्यावेळी शाहिऱ्या पण घेतल्या जायच्या शेर शाहिऱ्या त्या तुम्ही घेत नाही. तुम्ही नमन घेतलात मान्य करतो तर आय माझ्या काय हे घेतला तुम्ही हे पण मान्य करतो पण शेरोशायरी पण घेतली तर बरोबर ना. तुम्ही डायरेक्ट गाणी चालू करता हे नाही ना तन्नाशाही हे नवख्याच एक शाहिरानं तुम्हाला सांगणं हे योग्य नाही ना शाहीर ही शोधकला आहे. तुम्ही शाहिऱ्या घेतल्या पाहिजे नंतर गाणीवर घ्या ना ते पण तुम्ही द्या समाजाला त्यासाठी तर शाहीर हे सगळेजण आले फक्त नमन घेतला म्हणजे झाले नाही म्हणून. त्याच्यानंतर स्तवन सुंदर स्तवनला मी कट देत नाही आणि स्तवन कट द्यायची पण नसते. त्यानंतर शाहिरांनी गण गायला मला म्हणतात या आताचा शाहीर मला शिकवतात स्केलमध्ये गा गाण्यात तुमची हालत काय झाली एकदा कालीचार एकदा कालीपाच एकदा कालीसा आहे ना. तुम्ही आधी स्केलमध्ये गायला शिका शाहीर बाकी तुमचा आवाज सुंदरच आहे. त्याच्यानंतर मी कटिंग काय देत नाही शाहीर कारण आधी उशीर झाला आईच्या फक्त मला सांगितलं 15 मिनिटं तुमच्याकडे आहेत कारण तुम्ही आधी वेळ घालवला. त्यानंतर मेन विषय प्रश्नपदाचा शाहिराने माझ्या प्रश्नाचं जे उत्तर दिलं ते चुकीचं आहे. शाहीर पुन्हा एकदा प्रयत्न करा तुमचं वाचन आहे तुम्हाला अनुभव आहे चांगला आहे आणि कदा
एक दिवस तरी तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की बोला अशी अपेक्षा करतो, पण आता दिलेलं प्रश्नाचं उत्तर हे शाहीर चुकीचं आहे. आता राहिला प्रश्न शाहिरांचा. अगं बाय माझे मुंबई तू पण पाव का जरा. शाहीर तुमचा विषयाला हात घालतोय म्हणायचं काय बघा. थांबा जरा, हे कुठं आहे बघू दे. हा शायरांचा विषय आहे, सगळ्यांना माहितीच आहे. शेती करताना कमरेला आकडी कोळती बांधून तू नांगरधर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना आणि तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नागरी बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. याच्या मागे टीप नाही वर दिले. बाकीच्या भावांना टीप देतात. देव राजा शेतकरी कुटुंब मला टीप नाही दिले. ऐसा कैसा चलेगा हो लांबरानो, ऐसा नाही चलेगा. 5 मिनिटं त्यांनी वेळ किती घालवली आयोजक. त्यांची 5 मिनिटं मी घेणार, त्यांची 5 मिनिटं मी घेणार. माझा पहिला कार्यक्रम आहे मुंबई रंगमंचावर जाऊन, त्यांची 5 मिनिटं मी घेणार. विषयाला हात घालतो शाहीर. बघा विषय असा आहे, भगवान दत्तात्रय आणि रेवणनाथ म्हणजे श्री रेवण सिद्ध यांच्यातील हा एक अत्यंत पवित्र व गुरु शिष्याचं आणि नाथ संप्रदायाचा पाया रचणारे आहेत. 9 नाथांपैकी 7वे नाथ म्हणून ओळखले जाणारे रेवणनाथ हे थेट भगवान दत्तात्रयांचे अनुग्रही शिष्य आहेत. तर विषय आहे शाहीर. रेवणनाथांचा जन्म रेवा नदीच्या तीरावर नर्मदा नदी एका कुणबी शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच ते शेतीची कामं करत असत. जेव्हा गुरु मच्छिंद्रनाथ यांनी रेवणनाथामधील दैवी अंश ओळखला तेव्हा त्यांनी रेवणनाथांना भगवान दत्तात्रयाकडे नेलं. भगवान दत्तात्रयांनीच रेवणनाथाचा आध्यात्मिक दीक्षा दिली. त्यांना महामहिमा ही सिद्धी प्रदान केली व ब्रह्मज्ञान दिलं. त्यानंतर बुवा शेती आणि आकडी कोयतीचा हा काय संबंध बघा. तुम्ही विचारलं होतं माझ्या मते निकम भवन सांगितलं भूमाता रहस्य कसं काय असं काहीतरी त्यांचं एक विषयाचा आहे, ग्रंथाचा विषय बोलले होते. म्हणून सांगतोय शेतकरी भूमाता आणि कमरेला आकडी कोयती बांधण्याचं वरदान हे थेट संबंध रेवणनाथ आणि दत्तात्रय यांच्या कथेशी आढळून येतो. ते कसं, रेवणनाथ जेव्हा शेतात काम करत असत तेव्हा साक्षात भगवान दत्तात्रय तिथे त्यांची परीक्षा घेण्यासाठी आणि त्यांना दर्शन देण्यासाठी आले. रेवणनाथ त्यावेळी हातात आकडी कोयती म्हणजेच लाकूड किंवा पीक कापण्याचे वक्र अवजार हे घेऊन काम करत होते. दत्तात्रयांच्या कृपेने आणि रेवणनाथाच्या भक्तीने त्यांच्या हातातली ती सामान्य कोयती एका दिव्य अस्त्रासारखी म्हणजे सूर्याच्या किंवा विष्णूच्या चक्रासारखी चमकू लागली. आणि ते वरदान म्हणजेच रेवणनाथ स्वतः शेतकरी कुटुंबात वाढत असल्यामुळे भगवान दत्तात्रयांनी त्यांच्या माध्यमातून संपूर्ण शेतकरी समाजाला म्हणजे आपल्या बळीराजाला आशीर्वाद दिला की तू आणि तुझ्या पाठीमागील सर्व शेतकरी जेव्हा कमरेला आकडी कोयती खोचून भूमातेच्या सेवेसाठी शेतात जातील तेव्हाही ती केवळ फक्त एक अवजार नसेल तर तुमचं सुरक्षा कवच असेल, जेणेकरून ते शेतीचं बैलांचं आणि वाईट शक्तीपासून संरक्षण करेल. म्हणजे शाहीर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे हे वरदान. शाहीर हे वरदान पुन्हा ऐका भगवान दत्तात्रयांनी रेवणनाथांना दिलेलं आहे. हे वाय कुंभादेवी तू पण ग माझ्या नवसाला पाव. माझे याने 2 प्रश्न फोडले नाहीत, मला काहीतरी त्याचा चान्स भेटतो त्यांचा प्रश्न फोडायचा. विषय पुढचा घेतो शाहीर. त्यानंतर थोडं फिरवून
गवळण गायली, मला कटिंग दिली आहे ना. मी काय विचारलं होतं की काना तुझ्याशिवाय मी कशी राहू, पण भुवानी कटिंग कशी दिली गवळणीचं, त्यांनी त्यांची माझ्या या राधेची स्तुती केली. हे बुवा नाही ना, मी तुम्हाला प्रश्न काय विचारला होता, मी तुझ्याशिवाय कशी राहू, तुम्हाला 0 मार्क. तुमचं ते बुवा काम नाही म्हणून विषय कसा घेतोय बघा, कारण मी तुमचं काय देणं नाही, बरोबर ना. मी तुमचं देणं करी नाही किंवा तुम्ही माझं देणं करी नाही, हा वाद आहे शास्त्राचा, भागाचा, विषयाला विषय, म्हणून पुढचा विषय कसा घेतोय बघा. अजून 2 गाणी फक्त घ्यायचं, हे शेवटचं गीत घेतो, नंतर आयोजकांचं गाणं घेतो. स्प्लेंडर फिरवतो या माझा जानू 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 जानू, कसं बाई गरा 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 गरा. ठीक आहे ठीक आहे. अरे डोक्यावर संडी तुझ्या भलतीच धुंदी, सारी पाठ खेळायची साधली रच संधी, सार माझ्या पुढे हरला बघा काफी थरथरा, नको नाद करू माझा शाहिरा, ओ शाहिरा नको नाद करू माझा शाहिरा, तुला फिरवीन गरा गरा फिरवीन गरा गरा, नको नाद करू माझा शाहिरा, तुला फिरवीन गरा गरा फिरवीन गरा गरा. त्यानंतर आयोजकांचं म्हणजे थोडक्यात गाणं घेतो बघा. जगायला 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 आपल्याला आई वडील शिकवतात, बरोबर ना. रडायला अनुभव शिकवतो, कष्ट करायला परिस्थिती शिकवते, पण हसायला मात्र मित्र शिकवतात, बरोबर की नाही. हसायला मित्र शिकवतात, कारण हे सुख आहे मैत्रीचं, ते पैशांमध्ये भेटत नाही, नशीब लागते. मैत्री कमवायला नशीब लागते, आणि ह्या 5 माझ्या पांडवांनी ते आज करून दाखवलंय. तुमची मैत्री अशी सदन आयुष्यभर तुमची मैत्री अशीच राहू, अशी या मुंबई देवी चरणी प्रार्थना करतो. आणि तुमचा एक आयोजकांचं गाणं घेतो बघा. 5 मित्रांनी केले आयोजन, अहो कॉलेज पासून चालले नियोजन. 5 मित्रांनी केले आयोजन, कॉलेज पासून चालले नियोजन. कानडे मंदर, अहो विवेक मांडवकर, अंकुश सुशांत सचिन मालपाची, अहो कोकण कला प्रेमी मित्रांची ही शान आहे, कोकण कला प्रेमी मित्रांचा अभिमान आहे. मित्रांनी केलं आयोजन, कॉलेज पासून चालले नियोजन. 5 मित्रांनी केले आयोजन, कॉलेज पासून चालले नियोजन. कानडे मंदर विवेक मांडवकर, कानडे मंदर विवेक मांडवकर, अंकुश सुशांत सचिन मालपाची, कोकण कला प्रेमी मित्रांची ही शान आहे, कोकण कला प्रेमी मित्रांचा अभिमान आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा फक्त कलगीधुरा जाकवेचाच एक महामुकाबला गुहागरमधील युवा कलिवाले शाहीर योगेश गावणंग आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे आमचे गुहागरचे आनबान शान स्वरसम्राट विनयजी तांबेबुवा. त्यांचा सामना छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर या ठिकाणी बुधवार दिनांक 12 ऑगस्टला मित्रांनो रात्री 8 वाजता आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. त्याप्रमाणे मी फक्त एक शेवटचं गीत घेतो, बस फक्त शेवटचं. ठीक आहे. या ठिकाणी
ठीक आहे, आयोजकांचं म्हणणं आहे की वारी संपवा. या ठिकाणी माझी दुसरी वारी संपली असं जाहीर करतो. भगवान शुभेच्छा देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझ्या या रसिक महाराजांचे पुन्हा एकदा मी हार्दिक आभार मानतो आणि माझी बारीचं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोल श्रीपती गजानन. धन्यवाद.